तर व्यवस्थितापय निर्णय किंवा निश्चय त्यांनी केला आहे की आता मला बदलायचं आहे. देव त्याला तेव्हापासूनच साधू म्हणतो. तू आता आजपासून साधू झाला. अजून तो झालेला नाही पण आता निश्चय झाला आहे. जसं तो विभीषण रामाकडे आला आणि रामाने त्याला हाक मारला, काय लंकेश लंकाधिपती या तुमचं स्वागत आहे. आता हा कसा लंकाधिपती, पण आता बस काही दिवसात सरकार जाणार नाही. सध्याची वर्तमान परिस्थिती दुसरा कोणीतरी म्हणा. तर भविष्यत वृत्ती विभीषण झाला असतो पुढे. त्याचप्रमाणे हा दुराचारी आहे पण आता त्यांनी निश्चय केला की मला बदलायचं. सम्यक व्यवस्था क्षिप्रम भवति धर्मात्मा. क्षिप्रम भवति धर्मात्मा, तो लवकरच धर्मात्मा. तर म्हणजे काय की सगळं मनावर अवलंबून आहे. आपण आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे की हे बनायचंय की ते बनायचंय, असं व्हायचंय की कसं व्हायचंय. त्यामुळे दुराचार जेवढा कमी करा तेवढा इकडे वाटचाल तुमची वेगाने होईल. म्हणून पहिली साधना ही आहे. आणि बाकी सगळं तुम्ही सांगितलंच आहे, तर परत मी रिपीट करत नाही. इंद्रियांवर त्यांनी कंट्रोल केलेला आहे. म्हणजे जेवढी गरज आहे त्याचा तो उपयोग करतो. मनामध्ये त्याची अशी सामर्थ्य त्यांनी उत्पन्न केली आहे की आता तो जिथे एकाग्र करू इच्छित आहे ते तो करू शकतो. तसं अर्जुनामध्ये ही सामर्थ्य होते म्हणून तो एकाग्र होऊन त्या धनुर्विद्येचा अभ्यास करायचा. एक लवग्यात सुद्धा नाही. तर आपलं मन एकाग्र होऊ शकतं. एकाग्रता वाढवली पाहिजे. ते लोक प्रॅक्टिस करतात, एक मेणबत्ती लावतात आणि त्याला पाहतात, त्राटक म्हणतात, इकडे तिकडे न पाहता. पतंजली याला तर धारणा म्हणतात. देशबंध चित्तस्य धारणम. एका ठिकाणी चित्ताला बांधून ठेवणं, धारणा. तर म्हणे हे वाढवलं पाहिजे. आता जेव्हा आपलं असं व्यक्तित्व पूर्णपणे तयार आहे आणि मग जेव्हा आपण श्रवण करतो, मन शांत आहे, इंद्रिया ताब्यात आहे, मनामध्ये एकाग्रता आहे, दुराचारता नाही, तर यामुळे काय होतं, मनामध्ये विक्षेप नाही होणार. जर या गोष्टी आपण नीट सांभाळल्या नाही, भरपूर विक्षेप. आता आत्मज्ञानासाठी तर पाहिजे मनाची स्थिरता, एकाग्रता. तर हे बाधक होते. दोन तत्व असतात, साधक तत्व आणि बाधक तत्व. तर सदाचार साधक तत्व आहे, दम साधक तत्व आहे, समाहितता, समाहित चित्त. आपण पाहिजे का, चित्ताला सगळीकडून एकत्र करून एका ठिकाणी ठेवणे, त्यानंतर समाहित किंवा आणि सगळ्यात महत्वाचं हे सगळं असेल आणि जर कोणी गुरु नसेल तर ज्ञान होणार नाही. म्हणून एक श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आचार्य. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ म्हणजे ज्यांनी स्वतः ग्रंथ परंपरेने ऐकले आहे, आणखी त्या ब्रह्मामध्ये त्याची काय निष्ठा. असं जेव्हा सगळं होतं तेव्हा मग प्राप्त होते. आणि श्रवणाच्या वेळेस तदाकार झालं पाहिजे. मग स्वतःचं मन स्वतःकडे राहायचं नाही पाहिजे, ते वक्त्याला देऊन दिलं पाहिजे. मग वक्ता जिथे घेऊन जाईल तिथे आपण गेलं पाहिजे. वक्ताचं मन इकडे चाललंय, आपलं मन कुठे चाललंय, तर दोघांची भेटच होत. म्हणून म्हणतात श्रोता वक्ता ज्ञान निधी कथा राम के गूढ. ही कथा कशी गूढ आहे, तर दोघांची पातळी उच्च असायला पाहिजे. दोघांमध्ये ट्युनिंग असायला पाहिजे. ट्युनिंग
ट्युनिंगसाठी मराठीमध्ये काय शब्द आहे? समायोजन, समन्वय, समन्वय. तर एकरूपता. जेव्हा एकरूपता होते तेव्हाच सत्संग सफळ होतो. अच्छा, तर हे सगळं झाल्यावर आता काल जो आपण मंत्र फक्त पाहिला होता तो वाचू आपण. हा मंत्र थोडासा अवघड आहे, म्हणजे शब्दार्थ त्याचं विचित्रच आहे. काल आपण पाहिलं यस्य ब्रह्मचक्षत्रं च, यस्य ब्रह्मचक्षत्रं च, नहीं मराठी, यस्य ब्रह्मचक्षत्रं च, यस्य ब्रह्मचक्षत्रं च, उभे भवतोदनः, उभे भवतोदनः, मृत्युर्यस्योपसेचनं, मृत्युर्यस्योपसेचनं, क इत्था वेद यत्र सः, क इत्था वेद यत्र सः, यस्य ब्रह्मचक्षत्रं च, यस्य ब्रह्मचक्षत्रं च, उभे भवतोदनः, उभे भवतोदनः, मृत्युर्यस्योपसेचनं, मृत्युर्यस्योपसेचनं, क इत्था वेद यत्र सः, क इत्था वेद यत्र सः. म्हणे हा आत्मा कसा आहे, तर म्हणे आत्म्याचे हे ब्राह्मण आणि क्षत्रिय दोन्ही काय आहे? भात आहे, शिजवलेला भात आहे. म्हणजे आत्मा या ब्राह्मण क्षत्रियांना खाऊन टाकतो, त्यात जेवण आहे ब्राह्मण क्षत्रिय. आणखी मृत्यू काय आहे, तर म्हणे चटणी आहे, लोणचं आहे. असा हा आत्मा आहे. आणि अशा या आत्म्यावर कोण जाणू शकतं? म्हणजे याचा अर्थ असा आहे, मागच्या मंत्रामध्ये ज्याचं वर्णन केलं, आणि असे लोक जाणू शकत नाही जे साधन रहित आहे. जे साधन रहित आहे ते जाणू शकत नाही या आत्म्याला. हा आत्मा कसा आहे, त्यामुळे ब्राह्मण क्षत्रिय ज्याचे जे अन्न आहे, असा याचा शाब्दिक अर्थ आहे. तर पण याचा अर्थ काही कळत नाही. ब्राह्मण क्षत्रिया जो खातो म्हणजे काय करतो, आणि त्याला चव येत नसेल तर मधून मृत्यूला खातो. आपल्याला लोणचं किंवा चटणीची गरज किंवा पडते जेव्हा भाजीमध्ये ती चव नाही. आमच्याकडे लोणचं आहे तर मृत्यू त्याचं लोणचं आहे, उपसेचन. त्याचा वाच्यार्थ काही म्हणजे कळतच नाही काय आहे. म्हणून ते भगवान भाष्यकार म्हणतात, म्हणून भाष्याची गरज असते, म्हणून मी भाष्य वाचतो. म्हणे यह तू अनेवं भूतः यस्य आत्मनः ब्रह्मच क्षत्रं च ब्रह्मक्षत्रे सर्वधर्म विधारके अपि सर्वत्राण भूते उभे ओदनं अशनं भवतः. म्हणे ब्राह्मण क्षत्रिय हे त्याचे काय भात आहे, ओदन आहे आत्म्याचे. त्याचा अर्थ इथे म्हणतात की हे ब्राह्मण क्षत्रिय कोण आहे, आणि हे जरा हा विचार करा. तर इथे म्हणतात सर्व धर्म विधारके, धर्माला धारण करणारे कोण आहे, तेवढे ब्राह्मण क्षत्रिय. एवढे मोठे आहे, धर्माची धुरी यांच्या हातात आहे, धर्माला धारण केलेले आहे. हे सुद्धा सर्व धर्म विधारके अपि, ते सुद्धा या आत्म्याचे अन्न बनतात. आणखी त्राणभूते, सर्व त्राणभूते, पूर्ण जगाला वाचवणारे हे ब्राह्मण क्षत्रिय आहे. पण हे सुद्धा काय म्हणतात, जेवण होतात आत्म्याचे. तर इथे सगळ्यात आधी ब्राह्मण क्षत्रियांना सांगितलं आहे की हे धर्माचं धारण करणार आहे. आता मग ब्राह्मण क्षत्रिय हे शब्द समाजामध्ये उच्चारल्याबरोबर लोकांच्या भुवया जरा शकतात.
काय जातीवाद, जातीबद्दल बोलतो. एक आहे जातीवाद आणि एक आहे जाती व्यवस्था. दोघांमध्ये फरक असतो. हे पहा, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र जातीचं नाव आपण म्हणतो, पण जरा लक्ष देऊ नाही का, याचा अर्थ नेहमी जात नसते. याचा अर्थ कधी कधी वृत्ती सुद्धा असते. ब्राह्मणी वृत्ती, शास्त्र वृत्ती, आणि विशेष करून अध्यात्माच्या प्रसंगामध्ये तर जात नाही, वृत्ती. जसं आपण म्हणतो ना, राक्षसी वृत्ती, तो राक्षस नाही, तो मनुष्यच आहे, पण राक्षसाप्रमाणे वागतो म्हणून त्याला काय म्हणतात, राक्षसी वृत्ती. स्त्री आहे पण पुरुषाप्रमाणे वागते, त्यामुळे पुरुष वृत्तीचं प्राधान्य आहे. आणि काही पुरुष आहे त्यामुळे आता बायको स्त्रियांसारखा रडतो असं म्हणतात ना, भाऊ काय. आता स्त्री स्त्रीच आहे, पुरुष पुरुषच आहे, पण ही कंटिन्यू वृत्ती एक विशेष म्हणजे एक भावना आहे, त्याला वृत्ती म्हणतो. फक्त वृत्तीच नाहीये, स्त्री म्हणजे फक्त वृत्तीच नाहीये, स्त्री स्त्री आहे. पुरुष एक वृत्तीच नाव नाहीये, पुरुष एक वृत्ती आहे. त्याचप्रमाणे ब्राह्मण, क्षत्रिय जात आहे, पण वृत्ती सुद्धा आहे. आता तो जर वृत्तीच म्हटलं तर जात नाही असं नाही, कळतंय का. गीतेमध्ये भगवंताने म्हटलेले चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभाग. जगामध्ये नानात्व आहे, नानात्व राहणारच. सगळे एकसारखे होऊ शकत नाही, सगळ्यांची क्षमता वेगवेगळी आहे. आता हिंदू धर्मामध्येच फक्त जात आहे असं नाही, प्रत्येक धर्मामध्ये किती किती आहे. दुसऱ्या धर्मांमध्ये तुम्ही आपल्याला माहित नाही, पण आहे बरोबर. तर जाती आहे, पण अध्यात्मामध्ये जातपेक्षा वृत्ती पाहिली जाते. कोणी स्त्री असू शकते पण पुरुष वृत्ती. गुरुदेव म्हणायचे की इंदिरा गांधीच्या कॅबिनेटमध्ये फक्त एकच पुरुष आहे, हो म्हणजे इंदिरा गांधी. ती सगळ्यांना नाचवायची. बांगलादेश किती बनवला म्हणून तिला पौरुष होऊ शकते. आणि गीतेमध्ये अर्जुनाला काय म्हणतात, अरे तू तर अगदी काय नपुंसक आहे, स्त्री आहे, घाबरत वेगळं. तर एक आहे जाती, एक आहे वृत्ती, हे जरा लक्षात ठेवा. कर्मकांड वगैरे होतं तेव्हा ते जात जरा जास्त पाहतात, जाती. पण इथे काय अध्यात्मामध्ये जातीची काही चर्चा नाही. अच्छा, आता दुसरं गडबड काय आहे की जाती आणि वृत्ती यांचा नित्य सहचार्य नाहीये, म्हणजे बरोबर राहतील असं नाही. असे अनेक उदाहरण आहे, जात काही आहे पण त्याची वृत्ती काही वेगळी आहे. आता आपले अनेक संत झाले, तुकाराम महाराज, रैदास, शबरी, केवट म्हणजे तो गुरु. आता त्यांची जात काही उच्च नाही, पण त्यांची वृत्ती किती उच्च. म्हणून असं अनेक वेळा होतं, दोन्ही पद्धत, जात निम्न पण वृत्ती. आणि उलट काय, उच्च जातीमध्ये आहे पण त्याची वृत्ती एकदम निम्न. दोन्ही होत. आता प्रल्हादाचं उदाहरण पहा, आसुर योनीमध्ये त्याचा जन्म झाला, पण वृत्ती काय, परमसात्विक. विभीषणाचा असं आहे, रावणाचा भाऊ आहे, पण रावणाचे गुण त्याच्यामध्ये नाही, राक्षसी वृत्ती नाही. तर नित्य साहस आहे. याचं एक उदाहरण संतांनी दिलं. म्हणे कोणी एक स्त्री आहे, तिचं नाव आहे गौरी, पण आहे ती काळी.
होऊ शकतं ना. श्यामला, सावळी आहे, गौरी आहे, पुराण गौर वर्णाचे नाही. नाव आणखी रूप याच्यामध्ये काही एकसारखं नाही आहे ना. त्याला विचारलं भिकारी आहे, त्याचं नाव काय, तर म्हणजे माझं नाव आहे कुबेर. काय करत भिकारी भीक माग. त्याने उदाहरण, भीक मागे धन पा, लक्ष्मी तो कंडा थापे. कंडा म्हणजे काय, गौऱ्या. तो काय नाव, म्हणजे ती एवढी गरीब आहे की जे काही नाही. तिला विचार नाव काय, लक्ष्मी. आणि प्रेत यात्रा जातो, शवयात्रा. कोण मेला आहे, म्हणजे अमरसिंग. अमरसिंग नाव काय आणि रूप काय. त्याचप्रमाणे जाती काही, वृत्ती काही. तर इथे ब्रह्म क्षत्रिय वृत्ती घेतली. हे पहा, वैश्य वृत्ती कशाला म्हणतात, शूद्र कशाला कोणाला म्हणतात. तर वैश्य वृत्ती किंवा शूद्र वृत्ती याचा जर पूर्ण तुम्हाला चारिंचा जर विचार करायचा असेल तर गीतेमध्येच वर्णन दिलेलं आहे. म्हणे हे जे विभाजन आहे हे गुणांमुळे आहे. गुण कर्म विभाग. आणि गुण म्हणजे हे क्षमा, दया, प्रेम, करुणा हे नाही. गुण म्हणजे त्रिगुण. तर म्हणे वैश्य कोण, तर म्हणे ज्याच्यामध्ये रजोगुणाचं प्राधान्य आहे. रजोगुण पहिल्या क्रमांकावर, मग तमोगुण आणि मग सत्वगुण. असं ज्याच्यामध्ये त्याला वैश्य म्हणावं लागेल. कारण त्याची वृत्ती वैश्याची. कारण त्यामध्ये रजोगुण म्हणजे काय, डायनॅमिक आहे, कर्मठ आहे, क्रियाशील आहे. तर हे वैश्य वृत्तीचे लोकच मोठे मोठे काय ट्रेडर, इंडस्ट्रियलिस्ट, उद्योजक, हे सगळे होतात प्रोड्युसर. ते संपत्तीचा निर्माण करणारे वैश्य वृत्तीचे. पण रजोगुणाचा एक दोष असा आहे की त्याच्यामध्ये स्वार्थ वगैरे भरपूर असतो. लक्ष आपल्याकडे, मी जास्तीत जास्त पैसा करेन, माझं घर मोठं झालं पाहिजे. रजोगुणामुळे स्वार्थाचं प्रेशर एवढं असतं की तो त्याची जी क्षमता आहे त्याचा उपयोग स्वतःसाठी आहे ना. मोठे सगळे श्रीमंत होतात आणि कधी कधी स्वार्थ एवढा जास्त होऊन जातो की तो देशाची काळजी करत नाही, समाजाची काळजी करत नाही. माझं घर मोठं पाहिजे, माझ्या घरात मारबत पाहिजे, बाकी समाजात पूल तुटू दे, बिल्डिंग तुटू दे, त्यांनी ज्या बांधलेल्या बिल्डिंग, माझी बिल्डिंग तरी थोडा स्वार्थ तर असायलाच पाहिजे, म्हणजे असतो, पण इतका नसायला पाहिजे की समाजाचं नुकसान. म्हणून काय, त्या स्वार्थावर अंकुश ठेवण्यासाठी एक दुसरी वृत्ती लागते, एक शासन लागतं. तुम्ही याच्यापेक्षा जास्त असं कमवू नाही शकत. जर कमवलं तर टॅक्स द्या, एवढं तुम्ही सरकारला द्या, सगळं तुम्हीच ठेवू नका. त्याला काय म्हणतात, शासन. शासनाच्या द्वारे या स्वार्थावर अंकुश लावण्यात येते. आणि ही जी वृत्ती अंकुशाची ही शास्त्र वृत्ती, ऍडमिनिस्ट्रेशन. शास्त्र वृत्ती म्हणजे काय, ऍडमिनिस्ट्रेशन, शासन, प्रशासन. आणि शास्त्र वृत्ती म्हणजे त्याच्यामध्ये रजोगुण आहे, पण दुसऱ्या क्रमांकावर सत्वगुण. रजोगुण, सत्वगुण आणि मग तमोगुण, एक शास्त्र वृत्ती. वैश्यवृत्तीमध्ये काय, रजोगुण आणि मग तमोगुण, त्यामुळे स्वार्थ जास्त. शास्त्रवृत्ती असेल तर रजोगुण तर आहे, पण सत्वगुण. आता जसे सैनिक लोक आहेत,
आता सैनिक लोक आजच्या भाषेत काय क्षत्रिय आहे. आता सैन्यामध्ये ब्राह्मण लोक सुद्धा आहे, पण त्याची वृत्ती कशी आहे, शास्त्र वृत्ती, म्हणून तो म्हणविला जाईल काय क्षत्रिय. बलिदान द्यायला जो तयार आहे, प्राणाची आहुती द्यायला जो तयार आहे, आणि तो समाजाला बांधून ठेवण्याची त्याची इच्छा आहे, तो स्वतःचा त्याग करतो. स्वार्थ चांगले चांगले राजे झालेले आहे, त्यांनी समाजासाठी काम केलं आहे, पण सगळे तर राजे तसे नाही हे आहे. त्यांच्यामध्ये वैश्यवृत्ती जास्त आली, जरी ते क्षत्रिय असले तरी. कळतं ना आपल्याला? जरा हे समजलं पाहिजे हा विषय जरा, नाही तर थोडंसं याच्यामध्ये लोकांना कन्फ्युजन किंवा संशय असतात की हे काय आहे. तर क्षात्रवृत्ती ज्याच्याद्वारे आता जे कलेक्टर आहे, कमिशनर आहे, ते आजच्या भाषेत काय क्षत्रिय आहे, जरी त्यांचा जन्म कुठे झाला असेल, कारण वृत्ती त्यांची ती आहे. तर रजोगुण पहिल्या क्रमांकावर, सत्वगुण नेक्स्ट. क्षुद्र वृत्ती काय आहे, कोणाला म्हणायचं तर म्हणे तमोगुण प्रधान. तमोगुण ज्यांच्यामध्ये प्रधान आहे, दुसऱ्या क्रमांकावर रजोगुण आणि तिसऱ्या क्रमांकावर सत्व. आता तो काही मोठा म्हणजे चांगल्या जातीमध्ये त्याचा जन्म झाला असेल, पण त्याचे गुण अगदी तामसी गुण म्हणजे प्राधान्य असेल, तर तो शास्त्राच्या दृष्टीने कोण आहे, शूद्र आहे. आणि शूद्र म्हणजे काय, ज्याला स्वतःची काही प्रेरणा नाही, तो स्वतःहून तो काही करेल असेल, त्याच्यावर कोणीतरी ऑर्डर देणार पाहिजे. गुरुदेव फार मजा काय. शूद्र वृत्तीचे लोक म्हणजे काय, जोपर्यंत तुम्ही त्यांच्या समोर आहे ते करतील का, तुम्ही जरा बाजूला गेले खिशामधून ऍक्शन दिसत, समोर आले की जरा हात पाय हलवतील थोडं, पण बाजूला आहे ना सगळ्यांना. तर ही वृत्ती काय आहे, तमोगुण, स्वतःहून मला करायचंय असं. अच्छा, आता काय आहे, हे सगळे जे आहे ना कामाचे. शूद्र वृत्तीच्या माणसामध्ये भरपूर शक्ती आहे, त्याचा उपयोग जर कोणी करून घेतला तर पहा, आता आज जेवढे सगळे घरं वगैरे बांधलेले मजूर लोकांनी बांधलेले, सगळ्या हे सगळं काम मोठं मोठं काम दुसरे लोक नाही करू शकत, तर त्याची गरज आहे. त्याचप्रमाणे संपत्ती जर बनवायची असेल, प्रोडक्शन ऑफ वेल्थ, तर असे मोठे मोठे पाहिजे की नाही, टाटा बिर्ला वगैरे. जिची ब्राह्मणी वृत्ती तो हे करू नाही शकत. अच्छा, ब्राह्मण कोण आहे तर म्हणे जो काय शिकवण्याचं काम करत आहे, गायडन्स, मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये. ब्राह्मण म्हणजे काय तर सत्वगुण सगळ्यात पहिल्या क्रमांकावर, दुसऱ्या क्रमांकावर रजोगुण, तिसऱ्या क्रमांकावर तमोगुण. आता सत्वगुण असल्यामुळे त्याची बुद्धी तल्लख आहे, तो छान विचार करू शकतो, चिंतन करू शकतो. आजकाल एक शब्द म्हणतात ना, थिंक टँक. नेत्यांच्या थिंक टँक असतं, त्यांना एकच काम, विचार करा, कोणत्या योजना बनवायच्या, कोणत्या योजनामुळे लोकांचा लाभ होईल. थिंक टँक. आता जेवढे चिंतक आहे, दार्शनिक आहे, विचारक आहे, सायंटिस्ट आहे, आजच्या भाषेत एक पुढे सगळे ब्राह्मण आहे, शिक्षक आहे. तर या लोकांची सुद्धा म्हणून का आपल्या इथे हे कधीच म्हटलेलं नाही की एक वर आहे, खाली आहे, उच्च आहे, नीच आहे, असं नाही. सगळ्यांची गरज आहे. सगळ्यांनी जर एकमेकाला सहाय्य केलं तर समाज एकदम स्वर्ग होतो. याचं उदाहरण दिलं जातं, आपल्या शरीरामध्ये बुद्धी सुद्धा आहे, ठीक आहे, बुद्धी आहे, भुजा आहे. बुद्धी ब्राह्मण आहे, भुजा
वैश्य आहे, क्षत्रिय आहे, पोट वैश्य आहे, सगळ्यांना ते काय बरोबर शक्ती पोषण करतं, पोषण. पाय जे आहे ते शूद्रवृत्ती, पूर्ण शरीराचं ओझं वहन करतं. आता कोणी म्हणत पाय तर खाली आहे, मी पायाचे काही जास्त लक्ष देत पायाकडे, फक्त डोक्याकडे, कारण डोकं सगळ्यात वर आहे. जर पायाची उपेक्षा केली तर काय होईल? म्हणे तुझ्याकडे डोकं आहे पण बरोबर नाही. तर हे जसे अंग आहे शरीराचे, त्याचप्रमाणे समाजाचे हे अंग आहे. एक एक गुणाचं प्राधान्य आहे. आणि एक संत म्हणायचे की हे सगळे त्रिगुण वगैरे आपण काही बनवलेले नाहीये, निसर्गामध्येच प्राप्त झालेले. तर याचा जरूर काही ना काही उपयोग आहे, उपयोग करता आला पाहिजे. तेव्हा तमोगुणाचा सुद्धा उपयोग आहे की नाही? तमोगुण नसेल तर झोप येणार नाही. प्रवचनामध्ये सुद्धा प्रवचनामध्ये झोपायचं तरी थोडं तमोगुण पाहिजे. त्याच्यावर प्रत्येक गुणाचा काही ना काही उपयोग आहे, भूमिका आहे. अच्छा, इथे म्हटलेलं आहे ब्रह्मक्षत्र हे धर्म विधारक आहे. आणि तो बरोबर आहे. धर्म जाणणारी बुद्धी जी आहे ती ब्राह्मण वृत्ती आहे. धर्म काय, अधर्म काय, नित्य काय, अनित्य काय, सत्वगुण असल्यामुळे एकदम त्याला स्पष्ट ज्ञान आहे. आणि जेव्हा असं ज्ञान आहे, आता ते ज्ञान जर त्याने क्षत्रियाला दिलं, म्हणजे जो शासन प्रशासन करू शकतो की भाई हे असा नियम केला पाहिजे, ही नीती आहे, असा सिद्धांत आहे, त्याप्रमाणे तू हे कर, तर जर असा राजा झाला तर मग समाजाची धारणा होईल. म्हणून प्रत्येक दरबारामध्ये एक कोणी गुरु असायचे, ते त्याला सल्ला द्यायचे. वसिष्ठ ऋषी आहे, चाणक्य आहे, चंद्रगुप्त, धर्मदी म्हणून यांचं असं इथे उल्लेख केला. अच्छा, जर आपण आपल्या जीवनामध्ये पाहतो, आपल्या जीवनामध्ये या वृत्ती येतात जातात. कधी आपण ब्राह्मण होतो, कधी क्षत्रिय, कधी वैश्य, कधी शूद्र, असं नका समजून कोणी येतात. आपल्या मनामध्ये कमी जास्त होतात. खूप सत्वगुण आहे म्हणजे आपण आज ब्राह्मण आहोत, कधी काहीच करण्याची इच्छा नाही आहे. आज तमोगुणाचं राज्य आहे, आळस. पण आता ज्याच्या व्यक्तिमत्वामध्ये 90% एकाच गुणाचं प्राधान्य असतं सारखं, तर मग त्याला तुम्ही म्हणा ब्राह्मण क्षत्रिय. तर इथे जे म्हटलेलं आहे, आता पहा या प्रसंगामध्ये की ब्राह्मण क्षत्रिय आत्म्याचे भोजन आहे. म्हणजे काय? म्हणजे याचा अर्थ असा आहे, ब्राह्मण क्षत्रियांनी तुम्ही सत्वगुण रजोगुण घ्या. इथे ब्राह्मण क्षत्रियाचा अर्थ ब्राह्मण क्षत्रिय नाहीच. आत्ता मी वर्णन केलं, ब्राह्मण कशाला म्हटलं ज्याच्यामध्ये सत्वगुण जास्त आहे. तर इथे वृत्ती अर्थ घ्यायचा आहे किंवा गुण अर्थ घ्यायचा आहे. म्हणे आत्म्या या दोघांना खातो, म्हणजे आत्म्यावर या गुणांचा काही प्रभाव होत नाही. आत्मा या गुणांच्या पलीकडे आहे. तो खातो म्हणजे काय? आत्मा या गुणांचा अधिष्ठान आहे, आधार आहे. तुम्ही 14वा अध्याय वाचा गीतेचा, त्याच्यामध्ये वर्णन आहे त्रिगुणातीत. आत्मा कसा आहे? त्रिगुणातीत. तो व्यक्ती जो जाणतो तो त्रिगुणातीत आहे, गुणातीत. अर्जुनाने विचारलाय कै लिंगै स्त्री गुणानेता, म्हणजे जो त्रिगुणाच्या पलीकडे गेला असा ज्ञानी, त्याचे लक्षण काय ते तुम्ही सांगा. तर ब्राह्मण क्षत्रिय भोजन आहे म्हणजे त्रिगुण याच्यामध्ये नाही. ब्राह्मणाने सत्वगुण, क्षत्रियाने रजोगुण, मृत्यूने तमोगुण घ्यायचं. मृत्यूने काय घ्यायचं? तमोगुण. या तिन्ही गुणाच्या पलीकडे आत्मा आहे असं इथे सांगायचं. अरे म्हणे असं सरळ सांगायचं नाही, एवढं कसं काय तुम्ही
एकदम ब्राह्मण क्षत्रिय जेवण म्हणजे आम्हाला भीतीच वाटली का असं आहे. आता इथे म्हणतात की असा हा आत्मा एवढा सूक्ष्म आहे, तुम्हाला त्रिगुणाच्या पलीकडे जावं लागतं. तर अशा या सूक्ष्म आत्म्याला कोण जाणू शकतो? सामान्य माणूस जाणू शकतो का? ज्याने आधीचे साधन केले नाही, क इत्था वेद यंत्र सर, तो जाणू शकतो का? म्हणजे जाणू शकत नाही. इथे आत्म्याची दुर्विज्ञेयता सांगितली आहे की आत्मा इतका दुर्विज्ञेय आहे. दुर्विज्ञेय म्हणजे सोपं नाही समजण्या. त्रिगुण सुद्धा त्याचे जेवण म्हणतात, म्हणजे त्रिगुण त्याच्यामध्ये लीन होतात. त्रिगुणाच्या एरियामध्ये, एरिया म्हणजे काय, क्षेत्रात येते. तर असा हा सूक्ष्म आत्मा, मी माझं चरित्र दुष्चरित्र आहे, अशांत आहे मी, अशा व्यक्तित्वाला आत्म्याचं ज्ञान होणार, असा व्यक्तित्व असणार. म्हणून इथे म्हणतात क इत्था वेद यंत्र. हे पहा, जगामध्ये सगळं काही त्रिगुणात्मक आहे. दिवी देवेषु वा पुनः न तदस्ति पृथिव्यां वा दिवी देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिजय गुणै यदे विद्या त्रिभिः. गीतेमध्ये म्हटलेलं आहे या पृथ्वी लोकामध्ये त्रिगुण व्याप्त आहे, ध्यो लोकामध्ये त्रिगुण व्याप्त आहे. असं कोण आहे जो या त्रिगुणांपासून मुक्त नाही? आपण सात्विक आहो किंवा राजसिक किंवा तामसिक, पण आत्मा एक आहे, तो यांच्या पलीकडे, याच्याकडे सूक्ष्म. तर याला जाणायचं असेल तर खूप तयारी पाहिजे, असं इथे मतितार्थ आहे. काही साधन संपन्न अधिकारीच याला जाणू शकतो. आणि साधन संपन्न कसं व्हायचं मागचे 2 मंत्रामध्ये सांगितले. याप्रमाणे इथे हा जो अध्याय आहे, ही वल्ली आहे, ही वल्ली इथे पूर्ण झाली. इथे प्रथमाध्याये द्वितीय वल्ली समाप्ता. ठीक आहे. आता पुढच्या ह्याच्यामध्ये आपण प्रवेश करू. थोडस पुढच्या वल्लीमध्ये काय विषय आहे? फारच छान विषय. पहिलाच मंत्र इतका छान आहे म्हणजे स्वामी तुम्ही सगळ्याच मंत्रासाठी सोडतात. कोल्हापूरला आमचे कॅम्प वगैरे होतात, स्वामीजी अरे या कॅम्प सारखा तर कोणताच कॅम्प चालला तिथं काय स्टाफ जातो म्हणाला स्वामीजी प्रत्येक कॅम्पला असंच होतात. इथे तर खरोखरच आहे, प्रत्येक मंत्रच चांगला आहे. आता ही जी वल्ली आहे पुढची, याला वल्ली म्हणतात. वल्ली वल्ली म्हणजे वेल असते की नाही संस्कृत. मराठीचं वल्ली वेगळं असतं, व्यक्ती आणि वल्ली पु ल देशपांडेंचं. तर पुढच्या अध्यायामध्ये साधनेची चर्चा आहे. भरपूर साधन वल्ली याला म्हणू शकतो, साधन वल्ली. पण इथे सुरुवात एका विषयापासून आहे की जो साधन करणार आहे तो कोण आहे, साधकाचं वर्णन. आणि एवढंच नाही, याच मंत्रामध्ये साध्य काय आहे त्याचे वर्णन आहे. तर साधक आणि साध्य दोघांचं वर्णन या मंत्रामध्ये आहे. फार सुंदर वर्णन आहे. आणि याचा संबंध भाष्यकार जोडतात आधीच्या मंत्राशी, म्हणजे पहिल्या वल्लीमध्ये. इथे म्हणतात ऋतम पिबंतो इति अस्या वल्याः संबंध. म्हणजे या मंत्राचा संबंध प्रथम वल्लीमध्ये मंत्र आलेला आहे त्याच्याशी. म्हणजे काय कोणता मंत्र आलेला आहे? तेवढे विद्या विद्ये नाना विरुद्ध फले इति उपन्यस्ते. मागे एक मंत्र आला होता, त्याच्यामध्ये 2 विषयाचं वर्णन होतं. एक आहे विद्या
आणि एक आहे अविद्या. जर तुम्हाला लक्षात असेल, ज्यांनी पहिले सगळे अध्याय वाचले असतील त्याच्यामध्ये आलं होतं की एक आहे श्रेय मार्ग आणि एक आहे श्रेय मार्ग. विद्या जर असेल तर तुम्ही श्रेयाकडे जा, अविद्या असेल तर श्रेयाकडे. विद्या विद्या हे दोन मार्ग आहे आणि दोन्ही विरुद्ध आहे आणि दोन्ही दूर दूर आहे. अज्ञान एकीकडे घेऊन जातं, ज्ञान दुसरीकडे घेतं, असं आधी आलेलं आहे. विपरीते विष्णूची असा. तर नाना विरुद्ध फल आहे, दोघांचं फळ वेगळं आहे. त्यामुळे त्यावेळेस काय त्यांनी त्या मार्गाचं तो वर्णन केलं, पण न तू सफले ते यथावन निर्णिते, परंतु त्यांचं फळ काय होईल त्याचं वर्णन केलं नाही जास्त. आणि दोन वेगवेगळे मार्ग आहेत. हे कुठे नेतील याचं आधी वर्णन जास्त केलेलं नव्हतं, फक्त मार्गाचं वर्णन. तर म्हणजे त्याचा निर्णय करायचा आहे, जर मी अज्ञानी आहे तर मी कुठे जाईन, आणि जर ज्ञानी होईल तर माझी काय गती होईल, याबद्दल सांगायचं राहिलं होतं मागे. म्हणून आता इथे सांगितलं जाईल. तर निर्णयार्था रथ रूपक कल्पना, एक रथाची कल्पना घेऊन, रथाचं रूपक घेऊन हे इथे सांगण्यात येईल की जर तुम्ही अविचाराच्या मार्गाने जाल तर कुठे पोहोचाल, तुमचं गंतव्य काय, ऍक्सिडेंट. आणि जर ज्ञानाच्या मार्गाने गेला तर काय, एका रथाच्या कल्पनाने सांगितलंय. तर आता पुढे येणार आहे. तर रथ म्हणजे काय, घोडे कोण आहे, मग लगाम काय आहे, मग सारथी कोण आहे, हे पुढे येणार आहे. फार छान प्रस्तावना देतात. आणि म्हणे हे रथाची कल्पना का दिली आहे, तर म्हणून प्रतिपत्ती सौकर्यम. प्रतिपत्ती म्हणजे ज्ञान, आपल्याला समजण्यास सोपं होईल, ज्ञान प्राप्तीसाठी सोपं होईल म्हणून. सौकर्य म्हणजे सुलभता, सोपं. जेव्हा आपल्याला दृष्टांत किंवा रूपक देतात एकदम विषय कळतो की, आणि काहीतरी उदाहरण द्या, उदाहरण देऊन समजा. तर आता या मार्गाचं वर्णन उदाहरणाच्या द्वारे पुढे करणार. आणखी इथे म्हणतात प्राप्तु प्राप्य गंतृगंतव्य विवेकार्थम द्वौ आत्मानं वन्यस्यते. म्हणे साधक कोण आहे ज्याला ही यात्रा करायची आहे, आणखीन गंतव्य काय आहे, कुठे तो पोहोचेल. म्हणजे छान शब्द दिला, गंतृ गंतव्य. गंतृ म्हणजे गंता, गंतव्य म्हणजे लक्ष. म्हणजे या दोघांचं वर्णन इथे केलं आहे. प्राप्तृ प्राप्य, ज्याला प्राप्त करायचं आहे तो कोण झाला साधक, आणि प्राप्य म्हणजे जे मला प्राप्त करायचं आहे, गंतव्य. म्हणजे दोघांचं वर्णन इथे केलेलं आहे. ठीक आहे, याप्रमाणे प्रस्तावना दिली. आता इथे पहा मंत्र आपण म्हणू. ऋतं पिबन्तौ सुकृतस्य लोके, ऋतं पिबन्तौ सुकृतस्य लोके, गुहां प्रविष्टौ परमे परार्धे, गुहां प्रविष्टौ परमे परार्धे, छाया तपो ब्रह्मविदो वदन्ति, छाया तपो ब्रह्मविदो वदन्ति, पञ्चाग्नयो ये च त्रिनाचिकेता, पञ्चाग्नयो ये च त्रिनाचिकेता, ऋतं पिबन्तौ सुकृतस्य लोके, ऋतं पिबन्तौ सुकृतस्य लोके, गुहां प्रविष्टौ परमे परार्धे, गुहां प्रविष्टौ परमे परार्धे, छाया तपो ब्रह्मविदो वदन्ति, छाया तपो ब्रह्मविदो वदन्ति, पञ्चाग्नयो ये च त्रिनाचिकेता, पञ्चाग्नयो ये च त्रिनाचिकेता. हा मंत्र फार सुंदर आहे. इथे म्हणतात की ऋतं पिबन्तौ सुकृतस्य लोके. दोन लोकांचं वर्णन आहे.
दोन, कारण तेव्हा द्विवचनामध्ये शब्द आहे. पिबंतौ हा द्विवचन आहे, प्रविष्टौ द्विवचन आहे, छाया तपौ द्विवचन आहे. म्हणजे दोन दोन लोकांचं वर्णन आहे. त्यामुळे दोन कोण आहे? त्यामुळे एक आहे जीवात्मा, ठीक आहे, जीवात्मा, आणि दुसरा आहे परमात्मा. भक्तिशास्त्रांमध्ये तर हे दोन पूर्णपणे काय भिन्न आहे. पण वेदांतामध्ये काय म्हटलं जाईल पुढे यामध्ये की एकच वस्तू आहे, अज्ञानामुळे त्याला जीवात्मा म्हणतो, आणि जेव्हा त्याला ज्ञान होतं तेव्हा तो म्हणतो मी जीवात्मा नाही, मी परमात्मा. पण सुरुवात कुठून होते? भेद होते, म्हणजे दोन आहे. अच्छा, दोघांचं वर्णन का मुंडकोपनिषदेमध्ये आलेलं आहे की द्वा सुपर्णा संयुजा सखाय. हे शरीर एक वृक्ष आहे, आणि या वृक्षामध्ये काय दोन पक्षी बसले. त्याचप्रमाणे इथे सुद्धा आता इथे म्हणतात की हे दोघं काय करत आहे? ऋतम पिबंतौ, म्हणजे ऋतमला पीत आहे, ऋतमला पीत आहे, हा शाब्दिक अर्थ झाला. ऋतम म्हणजे काय? ऋतम म्हणजे इथे सामान्य अर्थ असतो ऋतमचा सत्यम. आपण म्हणतो ना ऋतम वरिष्यामी, सत्यम वरिष्यामी. ऋतम शब्दाचा अर्थ शास्त्रीय सत्य, शास्त्रांमध्ये जे सत्य सांगितलंय त्याला म्हणतात ऋतम. पण इथे लक्षात ठेवा, या प्रसंगामध्ये ऋतम शब्दाचा अर्थ सत्य नाही. तुम्ही सत्य बोलत आहात? हो, मी सत्य बोलत आहे. मग म्हणे काय ऋतमचा अर्थ लक्षात नाही का? ऋतम सत्यम अवश्यम भावित्वा कर्म फलम. हळूहळू एक विचार समजण्याचा प्रयत्न करा. इथे ऋतम शब्दाचा अर्थ आहे कर्मफळ. तर म्हणे आपण काय करत आहोत? जीवात्मा काय करत आहे? कर्मफळ पीत आहे, म्हणजे कर्मफळ भोगत आहे. ठीक आहे, कर्मफळ भोगत आहे. तर म्हणे पण याला असं ऋतम का म्हणता तुम्ही? ऋतम म्हणजे सत्य अर्थ असतो. या कर्मफळाला सत्य का तुम्ही म्हणता? शंकराचार्य म्हणतात अवश्यम भावित्वात्, म्हणजे कर्मफळ असं आहे की ते तुम्हाला भोगावंच लागतं. हे सत्य आहे, हे सत्य आहे की भोगावं लागतं. म्हणून कर्मफळाला काय म्हणतात? ऋतम. असं आहे, समजलं का? अवश्यम भावित्वम, त्याच्याला सत्याचं एक गुण आहे की ते फळ आपल्याला मिळेलच. आता कर्माचा हा नियम फार स्ट्रॉंग आहे. पण कर्म केल्यावर फळ मिळेलच. कुठे, केव्हा, कधी हे आपल्याला माहित नाही. कारण म्हणजे आज आपल्या समोर जी परिस्थिती आहे, जे भोग वगैरे आहे, ते काय कर्मफळ आहे. कर्म आणखी फळ याचा नित्य संबंध आहे. कर्म करताना आपण विसरून जातो की याचं फळ सुद्धा येईल. विशेष करून पाप कर्म करतात. पण जो जस करे सो तस फल जाका, कर्म प्रधान विश्व करी राखा. कर्म प्रधान हे जग आहे, फळ अवश्य भावे. काहू नको सुख दुःख करदाता, निज कृत कर्म भोग सद्भ्राता. म्हणे तुम्ही लोकांना दोष देऊ नका. याच्यामुळे आहे त्याच्यामुळे सगळं आपणच कमवलेलं आहे, तेच आपल्याला मिळतं, तेच आपण भोगतो. आपण एकांतामध्ये जरी केला असेल, आपल्याला असं वाटतं येते तर कोणी पाहिलं नाही,
देवाचा CCTV आहे. लोकांसमोर करा किंवा एकट्यामध्ये करा, कर्म जर केले तर त्याचं फळ येईल. आज उद्या परवा नाही, 10 वर्षांनी येऊ शकतं, 20 वर्षांनी येऊ शकतं, पुढच्या जन्मी येऊ शकतं. फळ तर येईलच. अवश्यम भावित्व. म्हणून असं म्हणतात, तुम्ही एकदा ईश्वराला मानू नका तर चालेल, पण कर्म करताना मात्र फार सावध राहा. कारण कर्म माफ करत नाही, देव माफ करतो. असं म्हणतात. कर्म जरा निष्ठुर आहे. तू केलं त्याला वेळ, आणि किती इकडे तिकडे पळून गेलो तरी तर तिथे येऊन तो फळ. हिमालयामध्ये जाऊन तुम्ही बसला आहे, यमराज तेच म्हणतो आणि तुझी मृत्यू इथे मी विचार करतो तू कसा आहे, पण अजून स्वतः आला. तर असं अवश्यम भावी असल्यामुळे याला ऋतम म्हणतात. आता जीवात्मा तर कर्मफळ भोगतो, ठीक आहे, उद्या आणखी चर्चा करेल. जीवात्मा तर भोगतो, पण आता इथे पिबंतो हा द्विवचन आहे. द्विवचन म्हणजे मग परमात्म्याला सुद्धा भोगता म्हणावं लागेल. एक वचन असतं की हा तर फक्त जीवात्माच काय भोगणार आहे, पण इथे पिबंतो म्हणजे दोघं जण भोगतात. छान पॉइंट आहे. ऋतम पिबंतो सुकृतस्य लोके. पिबती म्हणजे भुंगते, ठीक आहे, हे आम्हाला कळलं, जीवात्मा भोगतो, मी भोगणार आहे, पण विचारायचं परमात्मा सुद्धा तुम्ही भोगता बरोबर असं का? पिबंतो तरी ते छान वर्णन करतात शंकराचार्य. म्हणे छत्री न्यायेनं. छत्री न्याय म्हणजे असा आहे की एक पावसाचे दिवस आहे, आणखी छत्री एक आहे आणि त्याचा मित्र सुद्धा आहे. आता दोघं जण झाले. आता एक छत्रीमध्ये 2 जण चालले. आता लांबून आपण काय म्हणू, अरे ते छत्रीवाले आहे. आता खरं म्हणजे छत्री एकाचीच आहे, पण तो दुसरा त्याच्या जवळ असल्यामुळे त्याला सुद्धा आपण काय म्हणू, हा छत्री म्हणू. याला छत्री न्याय. तर त्याचप्रमाणे इथे जीवात्मा भोगताय, पण परमात्मा सुद्धा त्याच्या जवळच आहे ना, म्हणून बिचारा परमात्म्याला सुद्धा काय भोगता म्हटलं आहे, पण खरोखर तो भोगता नाही. तर छत्री न्याय ऋतम पिबंतो. हा जीवात्मा भोगतो. काय भोगतो? सुकृतस्य. सुकृतस्य पिबत. सुकृत म्हणजे इथे सुकृत म्हणजे चांगले कर्म नाही, स्वयंकृतस्य कर्म. स्वतःनी जे जे काही केलेले कर्म आहे ते सगळं सुकृत शब्दाने म्हणले गेले. चांगले वाईट पुण्य पाप धर्म अधर्म आणि स्वयंकृतस्य कर्मण ऋतम पूर्वेण संबंध. तो भोगतो. भोगल्याला तिथे म्हणतात पितो. ठीक आहे. अच्छा, तर कुठे राहून भोगतो? म्हणजे लोके गुहाम प्रविष्टायाम. लोके म्हणजे अस्मिन शरीरे. या शरीरामध्ये राहून हा जीव काय भोगत आहे. लोके म्हणजे शरीर. अच्छा, हे शरीरामध्ये कुठे आहे? कुठे बसलेला आहे? गुहायाम. गुहाम प्रविष्टो. गुहाम म्हणजे गुहायाम. आणि गुहा म्हणजे काय? बुद्धौ प्रविष्ट. बुद्धीमध्ये. तर आता याचा ऍड्रेस काय आहे? बुद्धी. बुद्धी झालं घर. घर कोणत्या कॉलनीमध्ये आहे? तो शरीरामध्ये. शरीर आहे, शरीरामध्ये बुद्धी आहे. बुद्धीमध्ये 2 जण बसले आहे. कोण? जीवात्मा आणि परमात्मा. आणि दोघं कसे आहे? म्हणजे छाया तपो. एक अंधाराप्रमाणे आहे, धूप सावलीप्रमाणे आहे आणि उन्हाप्रमाणे आहे. दोघांचा स्वभाव वेगळा आहे की नाही? परमात्मा आणि जीवात्मा एक
छाया अंधार आहे, दुसरा प्रकाश. अच्छा दोघं कुठे आहे ते नाही. असं इथे वर्णन आहे. आणि असं एक कोण सांगतात तर म्हणजे ब्रह्मविदो वदंती, ब्रह्मज्ञानी लोक जे सांगतात, हे कोणी सामान्य माणसाचं मत नाही आहे. जे ब्रह्मज्ञानी लोक त्यांनी अभ्यास केला, ते इंग्रजी मध्ये म्हणतात ना किंवा हिंदीमध्ये एरा गेरा नथू गेरा असं कोणी नाही सांगितलं. टॉम डिक अँड हॅरी ब्रह्मविदो. म्हणून याच्यामध्ये जरा प्रमाण बुद्धी ठेवा. प्रमाण बुद्धी म्हणजे हे सत्य आहे, हे जे काही वर्णन इथे करत आहे ना. छान. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि